हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे 5 जुलै 2025. वाजले आहेत 10 आणि मी आलो माझ्या काकीसोबत गावीच्या मराठी शाळेत, जिथे मी एक वर्ष शिकलो 7वीपर्यंत. तिथे शाळेत आलो आहे काकीला घेऊन. आज बहिणीचा बड्डे, तर ते काहीतरी दाखला गेला आली आहे. तर तेच आजची सुरुवात मी आत्तापासून ब्लॉगची सुरुवात आता करतो आहे. आता बघू आज दिवसभरामध्ये मी काय काय दिनचर्या असेल ती तुम्हाला दाखवीन. सो आज शेतीचा आहे थोडासा प्रॉब्लेम झालेला. आमचा ते बैल असतो थोडा चालत नाही आहे, तर ट्रॅक्टरचा अरेंज करतो आहे. बघू आता. गेलो होतो एका ठिकाणी ट्रॅक्टरसाठी, पण ते बोलले दुपारनंतर घेऊन या. बघू ट्रॅक्टरने किंवा बैलाने पण नांगरू, चिखल करू, तरवा पेरू. तो गाईज हा आहे आमच्या मराठी शाळेचा गेट, गावची मराठी शाळा. इथे मी 7वी ते 1 वर्ष शिकलो. माझी बहीण भाऊ सर्व इथे शिकले आहेत. मी फक्त 1 वर्ष शिकलो. खूप मजा आली ह्या शाळेमध्ये 1 वर्ष शिकून. ह्या शाळेचा मेन गेट. तो गाईस हा आहे आमचा घरचा बैल. एकच राहिला आहे, सिंगल काळा बैल. माझ्या बहिणीने तर नाव ठेवलं आहे विघ्नेश. एकच राहिला बैल आमचा. हा एक मारकुट आहे, पण हात लावला की लगेच मारतो. मारायला येतो. हा एक आमचा एक बैल राहिला आहे. हा आम्ही आणला आहे भाड्याने. होता आमचा बैल, पण तो ऑफ झाला. हा आमचा वाडा. आमचा उगाच त्या बैलाला औषध लावतो आहे. खूप कमजोर बैल आहे. हा आमचा धनगड आहे, मारतो. बघा काळ्याला लय मस्ती आलेला. बघा काहीच आम्ही बैलाला आम्ही सोडलं. बैलाला लागल्या म्हणून आम्ही सोडलं. एक गाण्यानं कुठं मोटर आणली आहे. हे मी बाईक घेऊन तळ्यामधून पेट्रोल आणलं आहे 4 लिटर. मी माझी बाईक घेऊन आलो. आम्ही दोघं एकसाथ भेटलो. आता जाऊ आमच्या चिखलामध्ये चिखल करू. हे आमच्या गावचं स्मशानभूमी. इथे पहिलं आम्ही लहानपणी खूप घाबरायचो, पण आता काही घाबरणं असं वाटत नाही, कारण का इथे रोड झाला आहे. हा बघू शकता. हा आमच्या घराकडे जातो. हा आमच्या मेन रोडकडे जातो. आता मंग्या चाललं आहे भाताकडे गाडी घेऊन. डायरेक्ट गाडी बंद नाही केली, कारण का बंद केली तर डायरेक्ट ते खेचावे लागतं, मेहनत करावी लागते, म्हणून बंद नाही केली गाडी. त्यांनी चालू ठेवली आहे. आता मी चाललो आहे गाडी घेऊन घरी. पेट्रोल टाकू आणि मी काम करू. तुम्हाला दाखवू आम्ही थोड्या वेळात. हे डॅड, हे काकी आणि मेरी सिस्टर हे तरवा काढतायत, आणि माझी बहीण हे तरवा काढतायत. हा तरवा काढून हा इथे चिखल काढतात. ह्या चिखलामध्ये ते तरवा विझवणार. हा तरवा काढून इथे ठेवतात. हा तरवा इथे विझवणार. या पेंड्या साफ करतायत, खालचे मुदं साफ करतायत. ही आमची वहिनी धुताना पेंड्या क्लीन करते. ह्या पेंड्या आता आम्ही चिखलामध्ये विझवणार. तर वहिनी साफ करते ह्या पेंड्या. चालू आहे. हा माझ्या बाजूला एवढाच आहे. काकी जे बहीण आणि जे वहिनी मी तरवा लावतोय. मला येत नाही, मी मुजून लावतोय गाड्या. येतोय ना व्हिडिओ, फोटो काढतो. तो काहीच माझ्या पाठी बघू शकता. हे आमची चिखल झाली इथे.
आम्ही ट्रॅक्टर घेऊन आलो. बैल तर दूध नाही बांधलं, बैलाला थोडं आज पहिला थोडं लागल्या. ट्रॅक्टर घेऊन मंग्या ट्रॅक्टर चालवतो आहे. हे चिखल केली आता इथे आम्ही लावणी करू, चिखल करू. इथे सगळे काम करत आहेत लावणीचं. माझे पप्पा काढतात, माझे काका काम करतात. आता आम्ही ते चिखल लावू. तर ते सर्व काम करतात. मी पण काम करायला आलो आहे. आम्ही एक तासा पहिलेच ट्रॅक्टरला गेलो, पेट्रोलला गेलो. वाजले 4:30. आता इथे चिखल करू. नंतर दुसरा कोपरा त्या पुढचा चिखल. इथे रेनकोट आहे ती माझी बहीण. आणि तिथे तो ट्रॅक्टर होता मंग्या, तिथे तो ब्लू टी-शर्ट माझे काका. आणि हे माझे वडील, माझे पप्पा, माझी काकी वगैरे बाकी आहेत. सगळे काम करत आहेत. हे कालपासून आम्ही सुरू केलं. काल तिकडचे 3 कोपरे केलेत. हा 4था कोपऱ्याचं काम चालू आहे. 5वा बड्डेची अरेंजमेंट केलेली आहे. हे बघू शकता खूप सारे पब्लिक मंडळी आले. नंतर डॉक्टर काका, पप्पा, बहीण, माझी काकी, सर्व मंडळी आले. फायनली बड्डे सेलिब्रेट झाला आहे. सर्व फॅमिली केक भरत आहे सिस्टरला. आणि बाकी बिर्याणी होते. तिथे आमचा छोटा बाईचा पोरगा सर्व केक वगैरे खात आहेत. दादा वगैरे सगळे फॅमिली आले. आनंद दर्शन आहे. बड्डेची अरेंजमेंट केलेली आहे. हे बघू शकता खूप सारे पब्लिक मंडळी आले. नंतर डॉक्टर काका, पप्पा, बहीण, माझी काकी, सर्व मंडळी आले. सो गाईज माझ्या बहिणीचा बड्डे आहे. तर 3 किलो बिर्याणी बनवते. हा आमचा बाबू काका, आमचा काका लागतो. हा आमचा मोठा दादा. हा काका, याला असं काका म्हणजे आमचा भाऊ लागतो. हा मंग्या, तो बंटी, तो राहुल. हे खूप सारी पोरं आहेत अशी. तिकडे अमोल आहे. बिर्याणी बनवलेला अमोल आहे. तर इथे बिर्याणी बनवणार आहेत 3 किलोची. तर सगळं सामान आम्ही आणलं आहे तळ्यामधून. तर आता अमोल बिर्याणी बनवणार आहे सर्व. तिथे आमची बहीण बसली आहे रुची. हा संजय दादा आहे. इथे बिर्याणी बनवायचा कार्यक्रम चालू आहे. दिस इज माय काकी. इथे आता बिर्याणी थोड्यात बिर्याणी बनेल. हे मॅरिनेट होत आहे, चिकन मॅरिनेट होत आहे 3 किलो. दिस इज माझी सिस्टर बाय. हे आता 1 लिटर तेल गेलं आहे. तेलानंतर त्याचा आता वेगवेगळं प्रोसेसिंग आहे. इथे बाबू काकाने चिकनची ग्रेव्ही बनवली आहे. ते वाटप अजून प्रॉपर हे झालं नाही. आणि तिकडे अमोल बिर्याणीची हे काय बनवतो अमोल? तू कांदा फ्राय करतोय बिर्याणीसाठी. आणि तिकडे बिर्याणीचं चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. आणि इकडे काका हो स्वानंद, याच्या तोंडा गेली आहे धार. तो गाईज इथे राईस रेडी झाला आहे बासमती. बघू शकता भात रेडी झाला. किती किलो आहे? 3 किलो भात होतं. बरं आता मी रिलेटिव्ह सांगत आहे तुम्हाला. जे मी भोगलं आहे ते तुम्हाला मी सांगणार नाही, पण 3 किलो बोलतो. गाईज अशी झाली बिर्याणीची पार्टी. सर्वजण बसले तिथे आमच्या खळ्यामध्ये. पप्पू हे सर्व असे बसले आहेत लाईनीत बिर्याणी खायला. सर्वजण बिर्याणी खातात. पप्पू कशी आहे बिर्याणी? बंटी बिर्याणी कशी आहे? सुशांत बिर्याणी कशी वाटली? एक नंबर. क्रेडिट जाते आपल्या भावाला अमोलला थोडं, आणि आपल्या काकाला क्रेडिट जातं. सो आय गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. आणि सपोर्ट केलं तर चांगली गोष्ट आहे. सो